नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। कर्वे ज्याचा दापोलीमध्ये तेही भारतरत्न, त्यांचा हा गाव, त्यांचा हा मतदारसंघ, साने गुरुजी ज्यांनी शिक्षकी पेशाला एका उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलं, त्यांचं हे गाव बाजूचं लाटवण, हे फक्त एका मतदारसंघातली माणसं सांगितली। आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी ठेवलंय पेशवाईचं नाक नानासाहेब फडणवीस यांचं सुद्धा गाव याच मतदारसंघात आहे, हे मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटेल। आणि या मतदारसंघाचं नेतृत्व पूर्वी रामदासबाई कदमांनी केलं, आता त्यांचे चिरंजीव या ठिकाणी योगेश कदम करत आहेत। दुसरी त्यांची ही वेळ आहे आणि अतिशय तरुण तडफदार असलेला हा आमचा खऱ्या अर्थाने नात्यात सुद्धा तो तसा पुतण्या मुलगाच लागतो। परंतु कामाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगतो, वरच्या सभागृहामध्ये काही नवीन आलेले चाचपडताना आपण नेहमीच पाहिलं, खालच्या सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम केले तुमच्या बरोबर, परंतु या मुलाने विशेषतः कायदा सुव्यवस्था, रेव्हेन्यू आणि या सगळ्या याची अतिशय सुंदरपणे त्यांनी उत्तरं दिली। आणि मला त्या गोष्टीचा खरोखरच मी ही गोष्ट पक्षविरहित सांगतोय। मला माहिती आहे की समोर आता बरेच कॅमेरे लागलेले आहेत, त्यांना दिवसभरचं फीड मिळालेलंच आहे, तुम्ही दिलंय, मीही दिलंय आणि खासदारांनी सुद्धा दिलंय। आणि म्हणून कार्यक्रमाला उशीर झालेला, आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला 5 नंतर तिकडे हे होत नाही, लँडिंग होत नाही, आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता मी सत्काराच्या कार्यक्रमाकडे वळतो। सन्माननीय डॉक्टर जलील परकार यांना मी विनंती करतो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा त्यांनी शाल श्रीफळ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा त्यांनी सत्कार करावा। जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी मिसेस परकार ह्या उभयतांनी खूप कष्ट घेतलेत हे सगळं उभं करायला, हे फक्त आपल्या लक्षात आणून देतो। राज्याचे IT मिनिस्टर आणि ज्यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप या विभागाच्या बाबतीमध्ये, कारण हे मुद्दाम आम्हीच ती चर्चा लावली होती आणि आम्ही त्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु हा माणूस काय कधी कोंडीमध्ये कधी फसला नाही। त्याने अतिशय सुंदररित्या लिहिलं, या त्या विषयाचं पूर्ण अभ्यास करून जे काय उत्तर दिलं आणि आम्हाला न होणारं समाधान आम्ही म्हटलं आम्ही समाधानी आहोत। त्यामुळे राज्याचे IT मिनिस्टर सन्माननीय आशिष शेलारजी यांचा सत्कार मी विनंती करतो। सरोश, आमचा मुलगा सरोश आहे काय, सरोश आहे, सरोश पारकर आणि त्यांची मिसेस काम, त्यांची मिसेस, हे दोघे जण सन्माननीय आशिषजी शेलार यांचा सत्कार ते करत आहेत। जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। या भागाचे खासदार ज्यांनी अनेक पदं भूषवली, स्वतःच्या कर्तृत्वावर भूषवली, आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी त्यांनी त्यांच्या राजकीय या सगळ्या कारकिर्दीत केली आणि आम्हाला त्या गोष्टीचा नेहमीच तटकरेचा अभिमान राहिला। बाकी गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतील, आपले झेंडे वेगळे असतील, आपले राजकीय विचार वेगळे वेगळे असतील, परंतु कर्तृत्वाला तुमच्या नेहमीच आम्ही सलाम केला। आणि म्हणून जोरदार टाळ्यांनी आदरणीय खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार जलील, आमचे जलील जे आहेत, या आमिर जलील हे करत आहेत। मी त्यांना विनंती करतो डॉक्टर जलील परकार आणि आमिर जलील या दोघांनी त्यांचा सत्कार करावा।
यथोचित सत्कार करावा ही मी तुम्हाला विनंती करतो. या मतदारसंघाचा उल्लेख करत असताना ज्यांचा उल्लेख केला मी, एक तरुण तडफदार असा हा तरुण या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय आणि अतिशय सक्षमपणे नेतृत्व करत असताना मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं वाटेल, योगेश कदम आपल्या कर्तृत्वाला जागणारा हा तरुण, त्याचा सत्कार आमचे मित्र आणि या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले वजाहत देशमुख हे त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. पहना दो बात भाई, लोकल है यहाँ के, बहुत सारा जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी स्वागत करा या सगळ्या मंडळीचा. माझे सहकारी आणि विधान परिषदेमध्ये गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो. आशिष शेलार मध्ये मध्ये काही ना काहीतरी फुसक्या मारत असतात, परंतु कोकणी माणसाला ती सवय आहे की आमचे मित्र आणि प्रसाद लाड म्हणाल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी अशा सर करून नजरेसमोर येतात. त्यांचा सत्कार या ठिकाणी मी आसिफ भोजानी या ट्रस्टचे, डॉक्टर आसिफ भोजानी हे या ट्रस्टचे सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रसाद लाड यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आसिफ ऊपर थे, आसिफ जकेरिया कहाँ है? आसिफ आइए प्लीज, आसिफ आप आइए. हम सारे जलील डॉक्टर जलील के दोस्ती के वजह से और उस हैसियत से हम सारे यहाँ हाजिर है. समीर कदम यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा वरती मंचकावर यायचं आहे, त्यांनी सुद्धा जागा आपली घ्यायची आहे. या ठिकाणी आमचे मित्र दादा या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. दादांचा सुद्धा सत्कार मी विनंती करतो आमचे या ठिकाणी मित्र विवेक कदम यांना की त्यांचा सत्कार त्यांनी करावा. चाळ श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा त्यांनी सत्कार करावा. आमचा सत्कार घ्यायला हरकत नाही. प्रसाद आणि मुख्यमंत्री सगळं पाहतात, त्यामुळे जराही तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही. दादांचा सत्कार या ठिकाणी आमचे सहकारी विवेक कदम करत आहेत. आमचे दुसरे मित्र आणि माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी विनंती संतोष नलावडे यांना करतो. नातू साहेबांचा सत्कार आपण करावा अशी आपल्याला मी विनंती करतो. आमचे आणखीन एक मित्र आणि आसिफ भामला, ये नाम लिए बगैर कोई चीज कंप्लीट नहीं होती है, आणि म्हणून आसिफ भामला यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी विवेक कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या विभागाचे माजी आमदार आणि सातत्याने 25 वर्ष आमदार राहिले. आम्ही विरोधात लढलो तरी चांगले मित्र राहिलो, आणि म्हणून सूर्यकांत दळवी माजी आमदार यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आमचे सहकारी समीर दादा कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. यहां से आ जाओ, या कम. वेळेचं बंधन आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी शब्द दिलेला आहे की वेळेत त्यांना सोडणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी जे प्रेम आणि विश्वास डॉक्टर जलील परकार आणि या आनंद सोहळ्यासाठी त्यांनी दाखवलेला आहे, त्यामुळे मी त्यांना विनंती करेन 2च भाषणं होतील. खासदारांना शुभेच्छा देऊ द्या 2 मिनिटांमध्ये.
डॉक्टरांनी मला विनंती केलेली आहे की ते आभार प्रदर्शन करतील. त्यामुळे मी विनंती करतो खासदार सन्माननीय सुनील तटकरेजी यांना की त्यांनी आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या. त्याच्या आधी भाई जगतापजी जे सर्वांची स्वागत आणि सोयी बघतात त्यांच्या स्वतःचं स्वागत करायला पाहिजे. भाई जगताप जी का स्वागत आमिर जलील करेंगे. आप करिए. और सचिन जोशी जी आप भी आइए, आपका भी स्वागत भाई जगताप के हाथों. थैंक यू. तटकरे साहेब बोलणार. समाजासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या मिलन वृद्धाश्रमच्या लोकार्पण प्रसंगी ज्याने आवर्जून उपस्थिती या ठिकाणी दाखवली असे राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय संवेदनाप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्यामुळे आजचा हा विलक्षण योग या सगळ्या परिसरामध्ये आला ते डॉक्टर परकार, त्यांचे सर्व सहकारी, राज्यमंत्री योगेश कदम, आमचे सहकारी सूर्यकांत दळवी, डॉक्टर नातू, डॉक्टर परकार साहेब ज्यांनी साऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रास्ताविक केलं, स्वागत केलं. ते दीर्घकाळचे आमचे सहकारी भाई जगताप, ट्रस्टचे सन्मान्य सर्व विश्वस्त, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या निमित्तानं आलेले माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, डॉक्टर साहेब आपला अतिशय अंतःकरणापासून आम्ही सगळेजण ऋणी आहोत आणि आभारी आहोत. एक प्रख्यात डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायातले मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपण वैद्यकीय कौशल्य वर्षानुवर्ष सगळेजण त्या ठिकाणी पाहत आले आणि एक कोकणाच्या परिसरामध्ये जन्माला आलेले डॉक्टर मुंबईच्या परिसरामध्ये जातात. परकार फॅमिली तर क्रीडा क्षेत्रातही आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आणि ज्या वेळेला एका गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने थोडक्या शब्दात करतो की बाळासाहेबांच्या वरती शस्त्रक्रिया करण्याची वेळ ज्या वेळेला आली त्याला अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तो विश्वास बाळासाहेबांनी तुमच्यावरती दाखवला म्हणून बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजेत. पण ज्या कुशलतेने आपण ते सर्व काही केलं त्याच्याबद्दल आपले ऋण सुद्धा आयुष्यावर आम्हाला सर्वांना मारावे लागतील. इतका अतिशय उत्तम पद्धतीचं कौशल्य आपण त्या ठिकाणी दाखवलं. एका बाजूला प्रथित यश असं चांगलं त्या मुंबईच्या परिसरामध्ये येत असताना सामाजिक बांधिलकीचं ऋण आपण आयुष्यभरामध्ये जपत आलात आणि त्याच्यातून आपण हा मिलन वृद्धाश्रम या सगळ्या परिसरामध्ये करतात. टापटिपकेपणा, नीटनेटकेपणा, उत्तम पद्धतीने उभारण्यात आलेल्या सगळ्या रूम्स, येणारा ज्येष्ठ नागरिक भगिनी या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्यानंतर आपल्या हक्काच्याच घरामध्ये आलेले आहेत. अशा पैचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण, मोकळी अतिशय हवा, प्रदूषण विरहित हवा, चांगलं पाणी आणि अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडं, त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक वृद्ध नागरिक, मला विश्वास आहे डॉक्टर साहेब मला आय एम 100% कॉन्फिडंट ऑफ दॅट की इथे आलेल्या माणसाचं आयुष्य वाढेल. या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्याचं आयुष्य वाढेल आणि त्याच्या जीवनातला संध्याकाळच्या वेळेला निखाळचा आनंद तो आपल्या या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. पुन्हा एकदा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून डॉक्टर आपल्या सर्व परिवाराचे अतिशय आभार मानतो. मुख्यमंत्र्यांचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो की संवेदना कशामध्ये असतात, राज्याच्या प्रमुखाने संवेदना प्रत्येक क्षेत्रामध्ये दाखवायला लागत असतात. अशा वेळेला एक वृद्धाश्रम प्रतिष्ठित डॉक्टर, मुंबईमध्ये नामांकित डॉक्टर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळाच्या परिसरामध्ये करतात. त्याच्याबद्दलचं राज्य सरकार म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळेला ते या ठिकाणी येतात त्यावेळेला त्यांचा सुद्धा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. वृद्धाश्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच करेन, परमेश्वराकडे प्रार्थना करेन की इथे येणारे ज्येष्ठ नागरिक भगिनी यांना दीर्घ आयुष्य या ठिकाणी मिळावं अशाच मनापासूनच्या प्रार्थना या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, माझे मित्र सन्माननीय आसिफ झकेरिया यांचं स्वागत सरोष करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. शाल, श्रीफळ आणि बुके. मुख्यमंत्र्यांना फक्त विनंती करतो 2 मिनिटं या स्थानिक त्यांना शुभेच्छा द्यायला. नाही काय हरकत नाही, कारण का सगळ्यांचा येऊन जाईल. मी योगेश कदम यांना विनंती करतो की त्याने शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब ज्यांच्या पुढाकाराने हे मिलन वृद्धाश्रम उभं राहते, ते आमचे अतिशय जवळचे सहकारी, रामदासबाईंचे अतिशय जवळचे सहकारी सन्माननीय डॉक्टर जलील परकार साहेब, माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब, माजी आमदार नातूजी, आसिमजी भामला, मिसेस परकार, जोशीजी, उपस्थित सर्व मान्यवर. अगदी 2च मिनिटात बोलणार, अधिक वेळ घेणार नाही. सन्माननीय रामदासबाईंनी 98 साली खेड येथे ह्या तिन्ही तालुक्यांचं मिळून पहिलं वृद्धाश्रम उभं केलं आणि वंदनीय बाळासाहेबांच्या हस्ते त्यावेळेस त्याचं त्यांनी उद्घाटन केलं होतं. त्यावेळेस मी फार लहान होतो, मी 11 वर्षाचा होतो. आणि साहेब, वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात. म्हणजे आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहे तिथे आजही जवळपास 48 पेक्षाही जास्त तिथे वयोवृद्ध मंडळी तिथे आहेत. काही काही वेळेला इतकी वाईट परिस्थिती होते की जेव्हा त्यांचा मृत्यू होतो अग्नी द्यायला देखील कुटुंबाचं कोणी येत नाही. म्हणून अशा वेळेस अशी वृद्धाश्रम जेव्हा उभी राहतात तर नक्कीच त्यांना एक कुटुंब म्हणून एक आधार मिळतो. आणि मला अभिमान आहे की डॉक्टर जलील परकार साहेबांनी हे ह्या वृद्धाश्रमाची जागा निवडत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हे वृद्धाश्रम आपण चालू केलंय. माझ्या मतदारसंघामधल्या वृद्धांना आज आपण आदर दिलेला मी आपल्या मनापासून आभार मानतो. इथला लोकप्रतिनिधी म्हणून माननीय भाई जगताप साहेबांचं नाव घ्यायचं राहून गेलं. आम्ही नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मला राहिलेलं आहे, परंतु आज ह्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करत असताना ह्या वृद्धाश्रमाला इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जे काही सहकार्य लागणार आहे आजपर्यंत आम्ही केलेलंच आहे. परंतु परकार साहेब, कधीही हा अगदी आपल्याला माहिती आहे, आम जस्ट फोन कॉल अवे फॉर यू. आपण कधीही मला अगदी मेसेज करून देखील आपण कोऑर्डिनेशन असतं. भविष्यात देखील ह्या वृद्धाश्रमाचा सांभाळ करायला आम्ही स्वतः इथे उपस्थित राहू हा शब्द आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि त्याची मी त्यांना विनंती करतो. मलाही ऐकायचंय. मिलन वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार सुनील तटकरेजी, माझे सहकारी राज्यमंत्री श्री योगेश कदमजी, नुकतंच या ठिकाणी भेट देऊन गेलेले राज्याचे IT मंत्री आशिष शेलारजी आणि त्यांच्यासोबत भेट देऊन गेलेले प्रसाद लाडजी, या कार्यक्रमाचं संचालन करणारे एक प्रकारे आजचे होस्ट आणि काँग्रेस पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते, आमचे जवळचे सहकारी आमदार भाई जगतापजी, पद्मश्री दादा इदातेजी, डॉक्टर विनय नातूजी, सूर्यकांत दळवीजी, ज्यांनी हा वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना मांडली आणि स्वतः लक्ष घालून अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा वृद्धाश्रम तयार केला. ते डॉक्टर जलील परकार आणि श्रीमती शगुफ्ता परकार, श्रीमती अलिमा परकार, डॉक्टर आसिफ भोजानी, आसिफ भामला, आसिफ जकेरिया, समीर कदम, श्री सरोज परकार, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद याकरता की डॉक्टर जलील परकार यांनी अतिशय सुंदर, महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या 4-5 वृद्धाश्रमात ज्याचं आपण गणना करू शकतो असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला. त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. आणि खंत याची की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये
अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले, अडचणी लोकांच्या वाढल्या, काही प्रमाणात ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली. कारण आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये परिवार संस्कृती ही इतकी चांगली होती, शक्तिमान होती, शक्तिशाली होती की भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती. परंतु जेव्हा समाजच एखादं आव्हान उभं करतो त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातलंच कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलील परकार हे पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे. आपण सगळे लोक डॉक्टर जलील परकारांना जाणतोच, भाईंनी देखील त्यांच्याबद्दल सांगितलंय. आम्ही सर्वांनी अतिशय जवळून त्यांना बघितलेलं आहे. कोणत्याही वेळी डॉक्टर जलील परकारांना कोणी फोन केला तरी ते उपलब्ध असणारे. एखादा पेशंट त्यांच्या अंदर असो किंवा नसो, पण आपण एकदा त्यांना विनंती केली तर त्याच्या डिस्चार्ज पर्यंत त्याची सर्व सेवा शुश्रूषा नीट होते की नाही हे पाहणारे डॉक्टर जलील परकार. आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपले आप्त त्या ठिकाणी कोविडनी मृत्युमुखी पडले. अशा परिस्थितीमध्ये आणि स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील कोविडच्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. एक डॉक्टर कसा असतो तसा हाडाचा डॉक्टर म्हणून डॉक्टर जलील परकार यांना आम्ही बघितलं की कोणीही पेशंट असो, कितीही अडचणीत असो, कितीही सिरियस असो, अनेकांचा जीव त्या काळामध्ये डॉक्टर परकार यांनी वाचवला. गेले अनेक वर्ष डॉक्टर साहेब मला सांगत होते की अशा प्रकारचा वृद्धाश्रम मला तयार करायचा आहे, मी तो तयार करतोय. त्यावेळी तो चांगला असेल ही तर कल्पना होती, पण इतका चांगला आपण तयार कराल अशी कल्पना त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण शेवटी आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की 1975 साली आपल्याकडे ॲव्हरेज एज हे 50 वर्ष होतं. आज आपलं ॲव्हरेज एज हे 72 वर्ष झालेलं आहे आणि पुढच्या 20 वर्षांनी आपलं सरासरी वय किंवा ॲव्हरेज एज जी काही जगण्याचं आहे हे 85 वर्ष होणार आहे. आणि आता तर भारत हा अतिशय युवा देश आहे, पण हा जो काही आपला डेमोग्राफिक पिरॅमिड आहे हा दरवर्षी बदलत जाणार आहे. आज जसं आपण म्हणतो की आमचे 60% लोक 27 वर्षापेक्षा खाली आहेत, हे दरवर्षी बदलत जाणार आहे. 2035 नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला देश म्हणून, राज्य म्हणून वयस्कर लोकांच्या समस्या, त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आज आपण महिला व बाल कल्याण विभाग चालवतो, पण जिरियाट्रिक केअर असेल किंवा वृद्धांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलाइज्ड केअर असतील, याची व्यवस्था या 10 वर्षानंतर आपल्याकडे ती एक प्रकारे आपल्या लोकसंख्येची डेमोग्राफीची आवश्यकता म्हणून आपल्याला करावं लागेल. आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर परकार यांच्यासारखे एक अतिशय निष्णात डॉक्टर हे पुढे येतात आणि अशा प्रकारची एक व्यवस्था उभी करतात. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा प्रकारचं काम करणारी मंडळी आहेत, म्हणूनच हा समाज आपला योग्य प्रकारे त्या ठिकाणी चालतो. डॉक्टर साहेब, तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं या ठिकाणी कमी आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळा परिसर इतका सुंदर आहे की इथे जे राहायला येतील ते आपल्या परिवारापासून दूर असले तरी त्यांचा एक नवीन परिवार या ठिकाणी तयार होईल. आणि या निसर्गाचं जे सौंदर्य आहे, म्हणजे इथे आपण जर बघितलं तर इथे शांतता आहे पण एकटेपण नाही आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की वृद्धाश्रम आहे पण या ठिकाणी निराशा नाही आहे, एक आशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चारीकडे बघितल्यानंतर निसर्गातनं जी आशा, जी अपेक्षा
या ठिकाणी जी एक प्रकारची मानसिक शांती या ठिकाणी आमच्या वृद्धांना मिळेल. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा तयार केलेल्या आहेत, फुलांची झाडं तयार केलेली आहेत, नदी या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की अशा ठिकाणी आमचे जे वृद्ध राहायला येतील त्यांचं आयुष्य किमान 5-10 वर्षांनी या निसर्गामुळेच वाढेल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्य केल्याबद्दल आम्ही सगळे आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करूया. आणि तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये पुढेही जी काही आमच्याकडनं म्हणजे तुम्ही आम्हाला कुठलीही मदत मागितली नाही, सगळं तुम्ही स्वतःच्या भरोश्यावर केलं. पण भविष्यात तुम्हाला कधीही वाटलं की एखादी गोष्ट एखादी मदत आमची लागली तर आपण हक्काने सांगावं. चांगल्या कामात आम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी मदत निश्चितपणे या ठिकाणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं देखील बोलणं या ठिकाणी संपवतो. जाता आता फक्त भाई मी एवढंच सांगू इच्छितो की या मंडणगडमध्ये सगळे मोठे मोठे लोक म्हणजे आपण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं, आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, लोकमान्य टिळक सांगितलं, नाना फडणवीस सांगितलं. पण आल्या आल्या तुम्ही काय सांगितलं, तुम्ही सांगितलं की मी पण मंडणगडचा आहे. म्हणजे त्या पण काही हरकत नाही, भाई आमचे मित्र आहेत त्याच्यामुळे भाईंनी देखील या म्हणजे खरं तर ते कार्यक्रमातले मुख्य अतिथी असणाऱ्यांपैकी आहेत, पण त्यांनी हा माझा कार्यक्रम आहे असं समजून या ठिकाणी संचलन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं आपण 1-2 मिनिटं फक्त आपली घेणार आहे, कारण आपण ज्याचा उल्लेख केलात मुख्यमंत्रीजी, हा परिसर हा जो आपल्या समोर दिसतोय हा ह्या गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्यांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली तुमच्या हाताने त्यांचा सत्कार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून वजात आमचा देशमुख असेल, डॉक्टर परकार आमचे असतील, आसिफ भोजानी असतील, या तिघांचाही सत्कार आपल्या हस्ते व्हावा, आपल्या हाताने व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही दोघांनी मिळून त्यांचा तो सत्कार करावा. योगेशजी तुम्ही सुद्धा ही माझी या ठिकाणी विनंती आहे. आप आइए, आप सारे फॅमिली वाले आइए. कम 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 आसिफ वजात आइए. डॉक्टरांचा सत्कार होतोय. भाभी आप जाइए, आप जाइए, आप भी आइए. सरोज आप आइए. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया या डॉक्टर आसिफ भोजानी यांचा सत्कार मुख्यमंत्रीजी करत आहेत. डॉक्टर आसिफ भोजानी ट्रस्टी आहेत या हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाउंडेशनचे. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतोय. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया या गोष्टीचं. आणि या विभागाला ज्यांनी आज हे स्वरूप दिलंय आणि ज्यांनी मेहनत केली तो आमचा वजात देशमुख यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी, दोघांचा सत्कार या ठिकाणी होत आहे आणि मुख्यमंत्री त्या दोघांचा एकत्रित सत्कार करत आहेत. जोरदार टाळ्याने आपण यांचा या ठिकाणी हे करा. डॉक्टरांचा चिरंजीव मुख्यमंत्रीजी सरोश डॉक्टरांचा चिरंजीव त्यांच्या पत्नीसहित त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे, कारण ही तरुण पिढी जी आहे इथून या ठिकाणावरनच एक नवा संदेश घेऊन भविष्यात ते काम करणार आहेत, उभं राहणार आहेत. आणि म्हणून त्यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि डॉक्टरांना विनंती करतो की त्याने आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं या ठिकाणी महत्वाचं काम हे डॉक्टर करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका अजिबात नाही. शाहनवाज हुसेन यांचे पारिवारिक संबंध आहेत. मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी आपल्याला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. आणि त्यांचा परिवार त्या ठिकाणी आहे. त्यांच्या परिवारातली मुलगी ही आमच्या परिवारामध्ये आहे. हा आम्हाला अभिमानाचा क्षण तुमच्यामुळे पाहायला मिळतो आहे.
आपले आभार व्यक्त करतो आणि डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा सगळ्यांचे आभार मानावेत. नमस्कार. मी जेवढे इकडे स्टेजवरती बसलेले आहेत, आदरणीय मुख्यमंत्री आणि बाकी सर्व माझे मित्र आणि जेवढे ऑनररी मिनिस्टर्स आहेत, सर्वांचा मी आभारी आहे. मी एवढंच सांगतो की आदरणीय मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी मला प्रोत्साहन दिलं कोविडच्या पहिले. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये त्यांनी पुष्कळ मदत केली आणि त्याच्यानंतर मला 3 वर्ष लागली ही जागा घेऊन हे बनवायला. मी सर्वांचा आभारी आहे. माझे पुष्कळ मित्रमंडळी आहेत, दुसरे इकडचे ऑफिसर्स वगैरे आहेत, तहसीलदार ऑफिस आहे, नंतर ग्रामपंचायत वगैरे आहेत. हे सर्वांनी मला मदत केली. मी त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.